आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज साजरी होते आहे। यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज सकाळी नवी दिल्लीत संसद भवनात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजण्यात आला। जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलंय। केंद्र सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनची निर्मिती असलेल्या बाबासाहेब आंबेडकर या माहितीपटाचं प्रसारण दुपारी 1 वाजता महासंचालनालयाचे ट्विटर हँडल, फेसबुक आणि YouTube या समाज माध्यमांवरून करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या दादर इथं आयोजित कार्यक्रमादरम्यान सर्वांना शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री म्हणाले की एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन करू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलं। संविधान देऊन त्यांनी संपूर्ण भारताला बदलून टाकलं। अनिष्ट प्रथा संपवल्या, जातीभेद, धर्मभेद, महिला पुरुष भेद एका संविधानानं संपवल्या। आज भारत प्रगती करतोय त्याचं एकमेव कारण भारताचं संविधान आहे। जगातल्या कानाकोपऱ्यात जयंती साजरा होते आहे हे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदनाच आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देववर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते। नागपूरच्या दीक्षाभूमी इथं जयंतीनिमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। सकाळपासूनच या ठिकाणी अनुयायांची मोठी गर्दी दिसून येते आहे। नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंदोरा बुद्ध विहारातून धम्मज्योत मिरवणूक उत्साहात काढण्यात आली। भदंत आर्य, नागार्जुन सुरई ससे यांच्या हस्ते धम्मज्योत प्रज्वलित करण्यात आली। मिरवणूक विविध मार्गाने संविधान चौकात पोहोचून मध्यरात्री जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। हजारो अनुयायांच्या उपस्थितीत ढोल, ताशे, गुलाल आणि फटाक्यांनी उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी आणि दूरदर्शन अनुसूचित जाती आणि जमाती कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे सिव्हिल लाईन्स आकाशवाणी परिसरात सकाळी 11 वाजतापासून भोजनदानाचं देखील आयोजन करण्यात आलंय। अकोल्यातील मूर्तिजापूर इथं जयंतीनिमित्त मध्यरात्री उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला। रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी, जय भीमच्या घोषणा आणि केक कापून कार्यक्रम साजरा करण्यात आला। पूर्णाकृती पुतळ्याची फुलांनी सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला। याशिवाय भीमगर्जना या सांस्कृतिक कार्यक्रमातून संगीतमय मानवंदना देखील देण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात वरखेड इथं मुख्याध्यापिका अलकनंदा परिहार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं। त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आकर्षक रांगोळी साकारत महापुरुषांच्या विचारांची जपणूक करण्याचा संदेश दिला। नागपूरच्या एम्सचा दुसरा दीक्षांत समारंभ उद्या 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहे। या सोहळ्यात एकूण 210 विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्ण पदकं प्रदान करण्यात येणार आहे। सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर अनंत पांढरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल। याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरच्या प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये देखील भारतीय महसूल सेवेच्या 78व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।